राज्य उत्पादन शुल्क विभागाची अकोले तालुक्यात अवैध मद्य विक्री करणाऱ्या केंद्रांवर मोठी कारवाई। दिनांक 3 मे 2025 रोजी निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक 2 श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर व निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क संगमनेर विभाग जिल्हा अहिल्यानगर यांनी अकोले तालुक्यातील हिवरगाव, आंबरे, वीरगाव फाटा, तांबोळ, निळवंडे, निभ्रळ व राजूर या ठिकाणी अवैध मद्य विक्री करणाऱ्या केंद्रांवर तसेच ढाब्यांवर छापे टाकून गुन्ह्यांची नोंद केली। सदर कारवाईमध्ये एकूण 7 गुन्हे नोंद करण्यात आले असून देशी दारू 258.12 बल्क लिटर व विदेशी दारू 10.26 बल्क लिटर जप्त करण्यात आलेली आहे। सदर मुद्देमालाची एकूण किंमत 1,09,850 रुपये इतकी आहे। सदर कारवाईमध्ये एकूण 7 आरोपींवर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 नुसार गुन्हे नोंद करण्यात आलेले आहे। सदरील कारवाई श्री सागर धोमकर विभागीय उपायुक्त पुणे विभाग पुणे, श्री प्रमोद सोनोने अधीक्षक अहिल्यानगर, श्री प्रवीण कुमार तेली उपअधीक्षक अहिल्यानगर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक 2 श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर व निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क संगमनेर विभाग जिल्हा अहिल्यानगर यांनी सहभाग घेतला आहे। अवैध हातभट्टी, गावठी दारू निर्मित वाहतूक विक्री ठिकाणी व अवैध ढाबे यावर सातत्याने कारवाई केली जाणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिलेली आहे। आवाज जनतेचा न्यूज साठी प्रतिनिधी दर्शन बारसे। करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यापर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज, आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।